सर्वसमर्थ जिवंत आणि गौरवयुक्त पित्याला धन्यवाद असो. आज पुन्हा एकदा देवाचं जिवंत वचन तुमच्यापर्यंत घेऊन येत असताना मला मोठा आनंद होत आहे. ख्रिस्तामध्ये ही आपली भेट होत आहे सध्या यूट्यूबच्या माध्यमातून. पण जे काय असेल देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियानो, सर्व परिस्थितीमध्ये प्रभू येशूला धन्यवाद देणं किंवा त्याचं उपकार स्मरण करणं हे तुमचं आणि माझं काम आहे. म्हणून याही परिस्थितीमध्ये आपण म्हणूया परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. हालेलुया. देव किती अद्भुत आहे याचा अनुभव या दिवसामध्ये आम्हाला देव देत आहे. जरी आम्ही घरात बसलेलो असलो तरी आम्हाला माहिती आहे ही संधी आहे देवाच्या सानिध्यामध्ये एकांतामध्ये वेळ घालवण्याची. हालेलुया. प्रियानो, आज आपण विशेष एका गोष्टीकडे लक्ष देणार आहोत. तीही की आम्ही पाहतो ख्रिस्त आमच्यासाठी वधला गेला आणि देवाचा दास म्हणतो, पौल एका ठिकाणी म्हणतो की वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त आम्ही गाजवतो. आमचा गुड फ्रायडे झाला, ईस्टर संडे झाला, आम्ही घोषणा दिली प्रभू उठला आहे आणि खरोखर उठला आहे. पण ख्रिस्ताच्या वधस्तंभावर झालेला जो वध आहे जो आमच्यासाठी वधला गेला, तो वध आम्हाला काय शिकवतो किंवा आमच्या जीवनामध्ये तो असणं किती गरजेचं आहे हे आज आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत. देवाचं वचन आम्हाला सांगतं रोमकराचं पत्र याचा 5वा अध्याय आणि त्याच्या 10व्या वचनामध्ये मी पाहतो की त्याच्या जीवनानं आपण विशेष करून तरले गेलेलो आहोत. काय आहे ते वचन आपण वाचूया. आपण शत्रू असता पहा, आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे. कशाद्वारे? देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे. हा मृत्यू कसा झालेला आहे? वधस्तंभावर खिळून झालेला आहे. कुणासाठी तो झालेला आहे? की जे मरण तुमच्या आणि माझ्या वाट्याला होतं ते मरण ख्रिस्तानं स्वतःवर घेतलेलं आहे. पापाचं वेतन जे मरण ते त्यांनी सहन केलेलं आहे. आमच्यासाठी त्यांनी प्रायश्चित्त केले मृत्यूद्वारे. काय लिहिलं त्या ठिकाणी? आपला समेट त्या मृत्यूद्वारे, वधस्तंभावर झालेल्या मृत्यूच्या द्वारे आमचा समेट झालेला आहे. आम्हाला देवाबरोबर समेटाची देणगी मिळालेली आहे. आणि पुढे काय लिहिलंय? तर आता समेट झाला असता. पहा, एक जबाबदारी आहे. तर आता समेट झाला असता त्याच्या जीवनाने विशेष करून आपण तरले जाऊ. त्याचा आपला समेट झाला असता. एक विशेष गोष्ट घडलेली आहे की त्याच्या जीवनानं आपण विशेष करून तरले आहोत. हालेलुया. प्रियानो, वधस्तंभावर झालेला ख्रिस्ताचा मृत्यू किंवा आमच्यासाठी वधस्तंभावर वधलेला ख्रिस्त आमच्यासाठी विशेष तारण असा झालेला आहे. प्रियानो, विशेषाला विशेष शब्द का वापरलेला आहे? कारण विशेष म्हणजे प्रियानो त्यामध्ये आम्ही जगाच्या अंधकारातून बाहेर आलेलो आहोत. आम्हाला पापाच्या सत्यातून ख्रिस्तानं स्वतःच्या रक्ताद्वारे आम्हाला बाहेर काढलेलं आहे आणि देवानं आमची आठवण करून आम्हाला आशीर्वाद दिलाय. कुठला आशीर्वाद दिलेला आहे? तर तारणाचा आशीर्वाद देवानं आम्हाला दिला आणि म्हणून त्याच्या जीवनानं आपण विशेष करून तरले जाऊ. हालेलुया. पहा, ख्रिस्ताच्या जीवनानं आम्ही तरले गेलेलो आहोत. ख्रिस्ताच्या जीवनानं आमचं तारण, आपण विशेष तरले गेलो, आमचं तारण झालेलं आहे. वधस्तंभावरचा तो यज्ञ पित्यानं स्वीकारला प्रियानो आणि आमचे मार्ग मोकळे झालेले आहे. त्याच्या जीवनानं आपण तरले गेलेलो आहोत. त्याच्या जीवनानं आमचं तारण झालेलं आहे प्रियानो. मग ते जीवन आमच्यामध्ये प्रगट व्हावं म्हणून आम्ही काय करणं गरजेचं आहे? प्रगट होणं म्हणजे आम्ही पाहतो आमच्यामध्ये दिसणं आहे किंवा स्पष्ट होणं आहे. आणि म्हणून प्रियानो, पौल एका ठिकाणी गूज एक प्रगट करत आहे आणि ते हे आम्ही पाहणार आहोत की जो वध ख्रिस्ताचा आमच्यासाठी झाला, वधस्तंभावर आमच्यासाठी तो वधला गेला. प्रियानो, वधस्तंभ या शब्दाचा अर्थच आहे अपराध्यास देहांत शिक्षा देण्यासाठी स्मशानासारख्या स्थळी पुरलेला खांब. आणि अशा खांबावर तुमच्यासाठी माझ्यासाठी तो ख्रिस्त प्रभू वधावयाचा कोकरा म्हणून या जगात आला आणि वधस्तंभावर वधला गेलेला आहे. प्रियानो, म्हणून ज्या जीवनानं आम्ही विशेष करून तरलेलो आहोत प्रियानो, ते जीवन आमच्या ठाई प्रगट होणं गरजेचं
गरजेचं आहे. हालेलुया. आणि मग पौल म्हणतो ते प्रगट होण्यासाठी तो काय करतो, तर त्याकडे आपण आज त्या गोष्टीकडे आपण लक्ष देणार आहोत. आम्ही पाहतो कोरिन्थीयराचं दुसरं पत्र याचा 4 अध्याय आणि त्याचं 10वं वचन. हालेलुया. पहा काय दिले. आम्ही येशूचा वध सर्वदा शरीरात वागवितो, आम्ही येशूचा वध सर्वदा शरीरात वागवतो यासाठी की येशूचे जीवन ही आमच्या शरीरात प्रकट व्हावे. पहा, आम्ही या ठिकाणी बायबल सांगता आम्ही येशूचा वध सर्वदा शरीरात वागवतो. हालेलुया. प्रियानो, वागवणं म्हणजे वध वागवणं म्हणजे नक्की काय आहे प्रियानो? वध वागवणे या शब्दाचा अर्थ आहे भार सांभाळणे, वर्तन करणे, निभावून घेणे किंवा जोपासना करणे आहे. तो म्हणतो की आम्ही ख्रिस्ताचा वध नेहमीच आमच्या शरीरात वागवतो, म्हणजे आम्ही ते सांभाळतो, आम्ही ते वर्तन करतो. काय वर्तन करतो प्रियानो? ते वर्तन आम्ही पाहतो ख्रिस्ताशी समरूप होणं आहे. आणि मग प्रियानो, दुसऱ्या एका शब्दामध्ये जर आम्ही पाहिलं, वध वागवणे म्हणजे समर्पित जीवन जगणे आहे. जोपर्यंत आम्ही समर्पित जीवन देवाला जगत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या जीवनामध्ये किंवा ख्रिस्ताचं जीवन आमच्या टाईप प्रगट होणार नाही प्रियानो. आणि म्हणून प्रियानो, या ठिकाणी देवाचा दास म्हणतो आम्ही येशूचा वध सर्वदा शरीरात वागवतो यासाठी की येशूचे जीवन ही आमच्या शरीरात प्रगट व्हावे. हालेलुया. ख्रिस्ताचं जीवन आमच्या शरीरामध्ये प्रगट होणं गरजेचं आहे प्रियानो. आणि म्हणून आम्ही पाहतो काही महत्वाच्या गोष्टी आज आम्ही पाहणार आहोत. आम्ही पाहतो आणि वागवणे आम्ही पापाला मेलेलो आहोत. ख्रिस्त कशासाठी मरण पावला? कारण पापाचं वेतन मरण आहे प्रियानो. जे मरण तुमच्या आणि माझ्या वाट्याला होतं आणि पापाचं वेतन जे मरण, ते मरण ख्रिस्तानं सहन केलेलं आहे. म्हणून आम्ही पापाला मेलेलो आहोत आणि देवासाठी आम्ही जिवंत केलेले लोक आहोत. आणि म्हणून प्रियानो, पुन्हा त्या पापाच्या गोष्टी आमच्यामध्ये न येणं, आम्ही पवित्र जीवन जगणं, आम्ही देवाला समर्पित जीवन जगणं म्हणजेच आम्ही ख्रिस्ताचा वध आमच्या शरीरामध्ये वागवणं आहे. हालेलुया. आणि मग प्रियानो, मी पाहतो पौलाला आणि जेव्हा देवाने त्याला निवडलं, वेगळं केलं प्रियानो, त्याने विजयी सेवा केली, पण त्या सेवेतून त्याला संकटाला सामोरं जावं लागलं, यातनातून त्याला विजय मिळवावा लागला प्रियानो. आणि म्हणून मी पाहतो की देवाचं वचन आम्हाला सांगतं या जगामध्ये तुम्हाला क्लेश होतील, क्लेश होणार नाही किंवा दुःख होणार नाही असं देव कधी म्हणत नाही. तो म्हणतो की तुम्हाला या जगामध्ये क्लेश होतील, दुःख होतील, पण प्रियानो आम्ही पाहतो की आम्हाला सर्वातून पार नेणारा तो देव आहे. धार्मिकाला बहुत संकट येतील, पण त्या सर्वातून देव त्याला सही सलामत बाहेर काढेल असं देवाचं वचन आम्हाला सांगतो. रोमकराच्या पत्रामध्ये मी पाहतो 8वा अध्याय आणि त्याच्या 18व्या वचनामध्ये काय लिहिलंय पहा. तर मग आपल्यासाठी जे गौरव प्रकट होणार आहे, त्याच्या पुढे सांप्रत काळाची दुःखे काहीच नाही. त्याच्या पुढे सांप्रत काळाची म्हणजे आत्ताची दुःखे काहीच नाही. जे गौरव तुमच्यासाठी माझ्यासाठी प्रगट होणार आहे किंवा स्पष्ट होणार आहे, त्याच्या समोर सांप्रत काळातली दुःख काहीच नाही असा देवाचा दास पौल या ठिकाणी म्हणत आहे. त्याने अनेक संकट सोसली. आम्ही पाहतो स्वकीयांची हल्ले, परकीयांची हल्ले, समुद्रावरची संकट, उपासमारी, प्रियानो चापकाचे फटके, या सर्व यातनातून तो गेलाय आणि यातनातून त्यानं विजय मिळवला. त्यांनी विजयी सेवा केली प्रियानो, पण त्यामध्ये त्याला आम्ही पाहतो फार यातनांमधून किंवा दुःखामधून जावं लागलं प्रियानो. आणि बायबल आम्हाला सांगतं की धार्मिकाला बहुत संकटातून देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करायचा आहे. म्हणून आज आम्ही जरी संकटामध्ये आहोत, जगामध्ये जरी संकट आहे, तरी घाबरून जाऊ नका, कारण जेवढं संकट अधिक तेवढं देवाच्या गौरव आम्ही पाहतो सार्वकालिक जीवनाचा भार अधिक आहे असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. म्हणून या सर्व परिस्थितीमध्ये आम्ही आशावादी असणं गरजेचं आहे. पौल नेहमी भविष्याकडे लक्ष देऊन तो जगत होता प्रियानो. आणि मी पाहतो जे लोक एका देवाचा दास म्हणतो, जे लोक आशावादी असतात त्यांना आशावादी असतात त्यांना प्रत्येक अडचणीमध्ये किंवा संकटामध्ये संधी दिसते, पण जे निराशावादी असतात त्यांना मात्र आलेल्या संधीमध्ये सुद्धा अडचणी दिसतात. आणि मग प्रियानो, ही संधी आहे आमच्यासाठी देवाच्या अधिक समीप जाण्यामध्ये. आणि मग प्रियानो, जर मी प्रभूचा वध माझ्या शरीरामध्ये वागवतो तर प्रियानो त्याचं जीवन आमच्या शरीरामध्ये प्रगट होतं. आणि जो
जोपर्यंत ते जीवन प्रकट होत नाही आम्हाला आशीर्वाद नाही प्रियानो. आम्ही ख्रिस्ताला समर्पित जीवन जगणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून तो वध प्रियानो आणि वध वागवणे म्हणजे समर्पित जीवन जगणं आहे प्रियानो. आम्ही पाहतो पौल संकटामध्ये असताना सुद्धा तो नेहमी गीत गायचा, देवाचं गौरव करायचा. आम्ही पाहतो त्या आणि ते देवानं त्याला त्याच्यातून जाऊ दिलं, कारण देवाला त्यातून त्याला वाचवायचं होतं प्रियानो. देवानं दानियेलला त्या सिंहाच्या गुहेत जाऊ दिलं, कारण देवाला त्याला त्याच्यातून वाचवायचं होतं. देवाने शद्रक मेषक अबेदनोगोला आणि सातपट भट्टीमध्ये जाऊ दिलं, कारण देवाला त्यांना त्याच्यातून वाचवायचं होतं. आणि मग प्रियानो आम्ही किती संकटामध्ये समस्येमध्ये असलो तरी आम्हाला माहिती आहे की देव आमच्या बरोबर आहे प्रियानो. आणि म्हणून आम्ही पाहतो सांप्रत काळातलं दुःख काहीच नाही होणारं आणि येणारं वैभव ते प्रगट होत असताना. म्हणून समर्पित जीवन आम्ही पापाला मेलेलो आहोत. बरं, आणि म्हणून प्रियानो तो म्हणतो की त्याचा वध वागवणं म्हणजे काय आहे. पुढे आपण काही गोष्टी आपण पाहणार आहोत. रोमकराचं पत्र याचा 5वा अध्याय आणि त्याचं 6वा अध्याय आणि त्याचं 1 आणि 2 वचन. तर आता काय म्हणावे, कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय. कृपा वाढावी म्हणून आपण पापात राहावे काय, असे न हो. असं न हो. आम्ही पापात राहावं देवाची इच्छा नाही. आणि तो देवाचा दास म्हणतो असे न हो. जे आपण पापाला मेलो त्या आपण यापुढे त्यात राहावे हे कसे. जे आपण पापाला मेलो ते आपण यापुढे त्यात राहावे हे कसे. आम्ही आता पापाला मेलेलो आहोत प्रियानो. आम्ही ख्रिस्तावर वधस्तंभाला खिळलेले लोक आहोत प्रियानो. वधस्तंभावर आमच्यासाठी ख्रिस्त वधला गेला आणि तो वध प्रियानो आमच्यामध्ये आम्ही वागवणं गरजेचं आहे प्रियानो. आणि म्हणतो तो वध आम्ही आमच्या शरीरामध्ये वागवतो. म्हणून पापाला आम्ही मेलेलो आहोत. पाहतो आमच्यासाठी पाप असा झाला, आमचं मरण त्याने स्वतःवर घेतलं, आमच्यासाठी तो मेला, पुरला गेला, पित्याच्या गौरवानं मरणातून 3ऱ्या दिवशी तो पुन्हा उठला प्रियानो. आणि आम्ही पाहतो आम्हाला सार्वकालिक जीवनाची धन्य आशा प्राप्त झाली. आणि म्हणून त्याचा वध आम्ही आमच्या शरीरामध्ये वागवावा म्हणजे काय, आमच्या पापासाठी तो बदला गेला, आमच्यातलं पाप त्यांनी नाहीसं केलं, पुन्हा आम्ही पापाच्या गोष्टी करणार नाही. किती संकट आली, किती प्रश्न आले, किती समस्या आल्या तरी प्रियानो आम्ही प्रभूला विश्वासू राहणार आहोत. आम्ही प्रत्येक वेळेला हेच म्हणणार आहोत, हे परमेश्वरा तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. आणि मग पुन्हा दुसरं वचन वाचा 6वा अध्याय. असे न हो. जे आपण पापाला मेलो त्या आपण यापुढे त्यात राहावे हे कसे. जर आपण पापाला मेलो तर पुढे यापुढे आपण त्यात राहणार नाही प्रियानो. त्या बंधनातून, त्या पापातून, त्या शापातून आम्ही मुक्त केलेले लोक आहोत. आणि म्हणून आम्ही पाहतो ख्रिस्ताचा वध आम्ही आमच्या शरीरामध्ये वागवावा म्हणजे आम्ही देवाला समर्पित जीवन जगावं. पुन्हा आम्ही त्या पापामध्ये राहता कामा नये. त्याच अध्यायामध्ये 7वं वचन काय लिहिले पहा. कारण जो कोणी मेला तो पापाच्या दोषापासून मुक्त झाला. जो कोणी मेला तो पापाच्या दोषापासून मुक्त झाला. आम्ही पापाला मेलो म्हणजे आम्ही पापाच्या दोषापासून मुक्त झालो. तर आम्ही पापाच्या दोषापासून मुक्त झालेलो आहोत. आम्ही पापाला मेलेलो आहोत प्रियानो. म्हणून आम्ही पवित्र जीवन जगावं, आम्ही ख्रिस्ताच्या मागे चालावं. आम्ही ख्रिस्त जसा जीवन जगला प्रियानो तसं आम्ही जीवन जगणं गरजेचं आहे. पुढे आम्ही पाहतो गलतीकराच्या पत्रामध्ये याचा 5वा अध्याय आणि त्याचं 24 वचन. त्याच्या अगोदर 6वा अध्याय 11 वचन वाचा. पहा मी स्वहस्ते केवढ्या मोठ्या अक्षरांनी तुम्हास लिहिले आहे. दैहिक गोष्टींचा डौल मिरवण्यास जितके लोक पाहतात तितके ख्रिस्ताच्या वधस्तंभामुळे स्वतःचा छळ होऊ नये म्हणूनच तुम्हास सुनता करून घेण्यास लावतात. पुढे गलतीकराचं पत्र 5वा अध्याय त्याचं 24 वचन. जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी दुर्वृत्ती व वासना या सुद्धा देहाला वधस्तंभावर खिळले आहेत. जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी दुर्वृत्ती आणि वासना या सहित वधस्तंभाला खिळले आहेत.
म्हणून प्रियानो, ख्रिस्ताचा वध आपल्या शरीरामध्ये वागवणं म्हणजे काय आहे? आमच्यामधली दुर्वृत्ती निघून जाणं गरजेचं आहे. आमच्यातल्या दैहिक वासना निघून जाणं गरजेचं आहे. आम्ही देवाला समर्पित जीवन जगणं गरजेचं आहे. प्रियानो, ज्या देवानं तुमच्यासाठी माझ्यासाठी मरणप्राय यातना सहन केल्या, वधस्तंभावर खिळला गेला, आमच्यासाठी त्याला ठेचण्यात आलं, त्याच्या हातामध्ये पायामध्ये खेळ ठोकण्यात आले, त्याच्या डोक्यावर पाय आणि काट्याचा मुकुट घालण्यात आला, कुशीमध्ये भाला भोसकण्यात आला आणि त्यानं आमच्यावर पाखर घातली, त्या यातना त्याने सहन केल्या. प्रियानो, आणि म्हणून तो वध आम्ही वागवणं म्हणजे आम्ही समर्पित जीवन जगणं आहे. आम्ही दुर्वृत्तीपासून दूर राहणं आहे. आम्ही वासनांपासून दूर राहणं आहे. द्वेष, मत्सर, तट, फुटी, पक्षभेद, रंगेलपणा, दारूबाजी या गोष्टी आमच्यामध्ये असता कामा नये. प्रियानो, जर आम्ही त्यापासून दूर राहतो म्हणजे खऱ्या अर्थानं आम्ही ख्रिस्ताचा वध आमच्या शरीरामध्ये वागवतो. आणि जर तो वध आम्ही आमच्या शरीरामध्ये वागवतो तर प्रियानो, ते जीवन आमच्या ठाई प्रगट झालेलं आहे. ते जीवन आमच्या ठाई स्पष्ट झालेलं आहे. आणि दुर्वृत्ती आणि वासना यापासून त्यांनी दूर राहावं म्हणजे वधस्तंभावर आणि आमच्या शरीरामध्ये वध वागवणं आहे. पुन्हा मी पाहतो कलसेकराच्या पत्रामध्ये 3रा अध्याय त्याचं 3रं वचन. कारण तुम्ही मृत झाला आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवले आहे. तुम्ही मृत झाला म्हणजे पापाला तुम्ही मेला आणि तुमचं जीवन ख्रिस्तामध्ये गुप्त ठेवलेले. पापाला तुम्ही मेला म्हणजे पुन्हा त्या पापाच्या गोष्टी तुमच्यामध्ये येता कामा नये, पुन्हा त्या दुर्वृत्ती तुमच्यामध्ये येता कामा नये, पुन्हा दैहिक वासना तुमच्यामध्ये येता कामा नये. तर मी म्हणून पुढे बायबल आम्हाला काय सांगतंय, काय लिहिलंय तिथं? कारण तुम्ही मृत झाला आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवले. तुम्ही पापाला मेला आणि तुमचं जीवन ख्रिस्तामध्ये देवाने कसं ठेवलेलं आहे? गुप्त ठेवलेलं आहे. तुम्ही खास निधी आहात देवाच्या लोकांनो, आणि तुम्ही देवाचे निवडलेले लोक आहात. तुम्ही देवाचे स्वतःचे लोक आहात प्रियानो, आणि म्हणून तुम्ही पापाला मेला, पुन्हा तुमच्यामध्ये त्या गोष्टी येता कामा नये. तो वध तुमच्या शरीरामध्ये तुम्ही वागवणं गरजेचं आहे. आणि एक महत्वाचं आम्ही पाहतो पेत्राचं पहिलं पत्र याचा 2रा अध्याय आणि त्याचं 24 वचन. त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेहाने वाहून त्यानं तुमची आमची पापे स्वदेहाने वाहून खांबावर म्हणजे वधस्तंभावर नेली. यासाठी की आमचं पाप स्वदेही वाहून त्याने वधस्तंभावर नेलं. कशासाठी नेलेलं आहे? आपण पापाचरणा संबंधाने मृत होऊन आपण पापाचरणा संबंधाने कसं व्हावं? मृत होऊन धार्मिक आचरणासाठी जिवंत राहावे. धार्मिक आचरणासाठी जिवंत राहावे. त्याला बसलेल्या माराच्या वळांना तुम्ही निरोगी झाला. आमेन. प्रियानो, त्याला बसलेल्या माराच्या वाहनात तुम्ही निरोगी झाला आहात. आम्ही पापाचरणा संबंधी काय राहावं? काय कसं असावं? आम्ही मृत असावं. आम्ही पापाला मेलेलो आणि ख्रिस्तामध्ये जिवंत केलेले लोक आहोत प्रियानो. आणि म्हणून त्यानं तुमची माझी पातक स्वदेही वाहून वधस्तंभावर नेली, यासाठी की पापाचरणा संबंधी आम्ही मृत व्हावे. आम्ही मृत होऊन देवासाठी आम्ही जिवंत केले लोक आहोत. आणि येशूला बसलेल्या माराच्या वाहन आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून देवाचा दास म्हणतो की ख्रिस्ताचा वध आम्ही आमच्या शरीरामध्ये वागवतो. म्हणजे कसं वागवतो? आम्ही पापाचरणा संबंधी मृत झालेलो आहोत. पुन्हा त्या जुन्या गोष्टी आम्ही करणार नाही. पुन्हा जुन्या गोष्टीच्या मागे आम्ही लागणार नाही. देवामध्ये आता ख्रिस्तामध्ये आम्ही नवी उत्पत्ती आहोत. आम्ही नाविन्यामध्ये चालणारे लोक, आम्ही पावित्र्यामध्ये चालणारे लोक असणं गरजेचं आहे. वध वागवणं म्हणजे प्रियानो त्या ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये वाढणं आहे. वध वागवणं म्हणजे प्रियानो आम्ही त्या समेटामध्ये वागणं आहे. आम्ही त्या समेटामध्ये चालणं आहे. आमच्यामध्ये कुठल्या प्रकारचा पक्षभेद असता कामा नये. आम्ही पुन्हा त्या जुन्या गोष्टी करता कामा नये. पौल गलती करायच्या लोकांना म्हणतो, तुम्ही आत्म्यानं सुरुवात केली, आता देहानं त्याचा शेवट करू पाहता काय? तर अशा गोष्टीमध्ये आम्ही असता कामा नये. आम्ही पापाचरणा संबंधी मृत झालेले लोक आहोत. म्हणजे आम्ही काय करावं? आम्ही ख्रिस्ताचा वध आमच्या शरीरामध्ये
रोज आणि रोज आम्ही वागवावा, म्हणजे त्याचं जीवन ही आमच्या शरीरामध्ये प्रगट होईल प्रियानो. आणि म्हणून प्रियानो, आम्ही आणि ख्रिस्ताच्या मृत्यूशी सहभागितेमध्ये आम्ही असणं गरजेचं आहे. ख्रिस्ताच्या मृत्यूशी सहभागिता रोमकराच्या पत्रामध्ये पाहूया 6वा अध्याय आणि त्याचं 6वं वचन. आपल्याला असे समजते की आपले जुने मनुष्यपण आपल्याला असे समजते की आपले जुने मनुष्यपण त्याचबरोबर वधस्तंभावर खिळले गेले. आपलं जुनं मनुष्यपण कसं होतं प्रियानो? दैहिकतेमध्ये होतं, वासनांमध्ये होतं, पापामध्ये होतं, दुष्टतेमध्ये होतं. मग आम्ही स्वतःच्याच मार्गाने, आम्ही स्वतःच्याच विचाराने चाललो होतो. आणि म्हणून बायबल मला काय सांगतं, पुन्हा एकदा ते वाचा. आपल्याला असे समजते की आपल्याला असं समजतं की, पहा मला समजतंय. काय समजतंय? आपले जुने मनुष्यपण कसं होतं? त्याचबरोबर वधस्तंभावर खिळले गेले. आमचं जुनं मनुष्यपण त्याचबरोबर वधस्तंभाला खिळले होते. असे की हे पापमय शरीर नष्ट होऊन त्या वधस्तंभावर खिळले होते, असे की हे पापमय शरीर नष्ट होऊन आपण पुढे पापाचे दास्य करू नये. प्रियानो, पुन्हा एकदा प्लीज वाचा ते. आपल्याला असे समजते की आपले जुने मनुष्यपण त्याचबरोबर वधस्तंभावर खिळले ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळले गेले जुनं मनुष्यपण. असे की हे पापमय शरीर नष्ट व्हावं आपण पुढे पापाचे दास्य करू नये. आपण पुढे पापाचे दास्य करू नये. पापमय शरीर नष्ट व्हावं आणि पुन्हा आम्ही पापाचे दास्य करता कामा नये प्रियानो. पुन्हा त्या दास्यत्वामध्ये आम्ही जाता कामा नये प्रियानो. हे करणं म्हणजे प्रियानो, आम्ही ख्रिस्ताचा वध आमच्या शरीरामध्ये वागवणं आहे. हालेलुया. पुन्हा मी पाहतो 2 कोरिंथ 4 अध्याय आणि त्याच्या 11 वचनामध्ये. कारण जे आम्ही जिवंत राहतो ते येशूमुळे मरणाला सदा सर्वदा सोपले जात आहोत, यासाठी की येशूचे जीवन ही आमच्या मर्त्य देहात प्रगट व्हावे. येशूचे जीवन आशीर्वादित जीवन, प्रकाशमय जीवन, परमेश्वराच्या आणि समीपतेचं ते जीवन काय लिहिलं त्या ठिकाणी देवाचं वचन वाचतं. कारण जे आम्ही जिवंत राहतो ते येशूमुळे मरणाला सदा सर्वदा सोपले जात आहोत. येशूमुळे आम्ही कसं त्या मरणाला सदा सर्वदा सोपले जात आहोत, यासाठी की येशूचे जीवन ही आमच्या मर्त्य शरीरात प्रगट व्हावे. जोपर्यंत आम्ही ते सोपलं जात नाही प्रियानो, आणि ख्रिस्ताचं जीवन आमच्या मर्त्य, त्या ख्रिस्ताच्या मृत्यूशी आमची सहभागिता असणं फार गरजेचं आहे. आणि गलतीकराच्या पत्रामध्ये 2 अध्याय आणि त्याचं 2 वचन 2:20. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खिळलेला आहे. या ठिकाणी देवाचा दास म्हणतो, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खिळलेला आहे. आणि मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. हे होणं म्हणजे ख्रिस्ताचा वध आमच्या शरीरामध्ये वागवणं आहे. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खिळलो आहे आणि आता माझ्या ठाई मी नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो किंवा वास करतो. हालेलुया. आणि हे होणं प्रियानो, या अवस्थेपर्यंत आम्ही येणं म्हणजेच ख्रिस्ताचा वध आमच्या देहामध्ये वागवणं, म्हणजेच ख्रिस्ताला समर्पित जीवन जगणे. आणि हे समर्पित जीवन तुमच्यामध्ये ख्रिस्ताचं जीवन प्रगट करायला किंवा स्पष्ट होण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे प्रियानो. आणि म्हणून आम्ही ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खिळलेला आहे. आणि मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. हालेलुया. आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे, आता देहामध्ये माझ्या देहामध्ये जे जीवित आहे ते विश्वासाने आहे. ज्या देवाच्या पुत्राने मजवर प्रीती केली व स्वतःला मज करता दिले त्याचवरील विश्वासानं ते जीवित आहे प्रियानो. आणि म्हणून ते गुज त्याला समजल्यामुळं तो म्हणतो की मी ख्रिस्ताचा वध माझ्या शरीरामध्ये वागवतो, यासाठी की त्याचं जीवन ही आमच्या देहामध्ये प्रगट व्हावं. हवं त्याच्या मृत्यूशी आम्ही सहभागितेत असणं किंवा आम्ही एकरूप होणं फार गरजेचं आहे. ती मग त्याचं 2 पत्र याचा 2 अध्याय आणि त्याचं 11 वचन. हे वचन विश्वसनीय आहे
की जर आपण त्याचबरोबर मेलो. हा पा हे वचन कसं आहे, विश्वसनीय आहे, विश्वास ठेवायला योग्य असं हे वचन विश्वसनीय आहे. की जर आपण त्याचबरोबर मेलो जर आपण त्याचबरोबर मेलो तर त्याचबरोबर जिवंतही राहू. हा जर मी त्याचबरोबर मेलेलो आहे तर त्याचबरोबर मी जिवंतही राहणार आहे. जर आपण त्याचबरोबर मेलो तर त्याचबरोबर आपण कसे राहणार आहोत, जिवंत राहणार आहोत. मरणाची नांगी त्याने ठेचलेली आहे प्रियानो. मरण त्याला बांधू शकलं नाही. आमच्या उद्धारासाठी आणि आमचं मरण त्याने स्वतःवर घेतलं आणि आमच्यासाठी तो मेला, पुरला गेला, तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला. म्हणून पुन्हा एकदा ते वचन वाचा. हे वचन विश्वसनीय आहे. हा पा लक्षात ठेवा, हे वचन विश्वसनीय आहे. तो आमच्यासाठी की जर आपण त्याचबरोबर मेलो की जर आपण त्याचबरोबर मेलो तर त्याचबरोबर जिवंतही राहू. हा म्हणजे आम्ही पाहतो, जर आमचा त्याचा वध आम्ही आमच्या शरीरात वागवला तर त्याचं जीवन हे आमच्या शरीरामध्ये प्रगट होणार आहे. जर आम्ही त्याचबरोबर मेलो तर त्याचबरोबर आम्ही जिवंतही केले जाणार आहोत. हालेलुया. हे देवाचं वचन आहे प्रिया. आणि म्हणून प्रियानो, केवळ ट्रेडिशन किंवा पारंपरिक म्हणून या गोष्टी करता कामा नये. वधस्तंभाचं स्मरण आम्ही रोज करावं. आमच्यासाठी येशू ख्रिस्त मेला याची जाणीव, याची आठवण आम्ही रोज करावी. आमच्या दैनंदिन जीवनामध्ये तो ख्रिस्ताचा वध आमच्या शरीरामध्ये आम्ही वागवावा. म्हणजे ते जीवन आमच्या ठाई प्रगट होणार आहे प्रियानो. आणि ते जीवन जेव्हा स्पष्ट होतं प्रियानो, आमचं जीवन साक्षीरूपे मेघानं वेढलं जातं. आणि मी पाहतो की आमच्याकडनं ते देवाचं अद्भुत कार्य, तो मनुष्याच्या पुत्राला इतकं उंच करा की राष्ट्रे त्याच्याकडे धाव घेतील. हवं आणि प्रियानो, वधस्त आम्ही पाहतो, तो वध आमच्यामध्ये वागवणं म्हणजे ख्रिस्त सदृश्य आम्ही जीवन जगणं आहे किंवा ख्रिस्त सदृश्य आम्ही व्हावं ही देवाची इच्छा आहे. हालेलुया. माझ्या ठाई मी नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो असं देवाचा वचन सांगतं. आणि जर देवाचा दास म्हणतो, मग ख्रिस्त जर माझ्या ठाई जगतो तर मी कसं दिसलं पाहिजे, मी ख्रिस्तासारखं दिसलं पाहिजे. ख्रिस्ताच्या शिष्याला शोभेल असं वर्तन आमचं असायला हवं आहे प्रियानो. आणि रोमकराच्या लोकांना पत्र लिहिताना देवाचा दास म्हणतो, 8वा अध्याय त्याचं 29 वचन. कारण ज्यांच्या विषयीचे त्याला पूर्वज्ञान होते, ज्यांच्या विषयीचे त्याला पूर्वज्ञान होते. 8:29 बरोबर ना. त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे हा बनवले. ज्यांच्याविषयी त्याला पूर्वज्ञान होतं त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे व्हावे. आता ख्रिस्ताची प्रतिमा कशी आहे प्रियानो? तो परमपवित्र देव आहे, तो परात्पर देवाचा पुत्र आहे प्रियानो. तो आम्ही पाहतो तो आणि निर्दोष असा कोकरा आहे. आणि त्याची प्रतिमा, त्याच्या प्रतिमेसारखं आम्ही व्हावं म्हणजे ख्रिस्त सदृश्य आम्ही व्हावं प्रियानो, ही देवाची इच्छा आहे. आणि ज्यास तो ख्रिस्ताचा वध आम्ही आमच्या शरीरामध्ये वागवतो आणि त्याचं जीवन आमच्या ठाई प्रगट होतं म्हणजे नक्की काय आहे तर प्रियानो, आम्ही ख्रिस्तासारखं दिसतो, त्या प्रतिमेसारखं आम्ही होतो प्रियानो. आणि ख्रिस्ताची प्रतिमा कशी आहे प्रियानो? तो राजांचा राजा, तो प्रभूंचा प्रभू, तो मेल्यातून जिवंत झाला, ओ प्रथम फळ असा तो आहे प्रियानो. त्याच्या खांद्यावर सत्ता आहे, त्याच्या सत्ता वृद्धीला अंत नाही. आणि देव त्याच्याविषयी म्हणतो, हा माझा परम पवित्र आहे. हालेलुया. आणि मग मी पाहतो ती प्रतिमा आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. ती प्रतिमा आज माझ्यामध्ये दिसते का? आम्ही आणि गुड फ्रायडेच्या दिवशी प्रियानो 7 शब्दावर आम्ही मनन करतो, हे बापा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात त्याला समजत नाही. आम्ही ऐकतो, आम्ही वाचतो, पण प्रत्यक्ष आमच्या जीवनामध्ये ख्रिस्ताच्या क्षमाशीलतेची प्रतिमा लोकांपर्यंत जाते का प्रियानो? आमच्या विरुद्ध बोलणारे किंवा आमच्या विरुद्ध चूक करणाऱ्यांना आम्ही क्षमा करतो का? बायबल आम्हाला सांगतो, येशू म्हणतो, जर तुम्ही एकमेकांची क्षमा करत नाही तर मी तुमच्या पापांची तुम्हाला क्षमा करणार नाही. 7च्या 70 वेळा तुम्ही क्षमा करा. त्या देवाचं वचन आम्हाला माहिती आहे प्रियानो, पण तो वध आम्ही वागवत नाही आमच्या शरीरामध्ये आणि म्हणून त्याचं जीवन आमच्या शरीरामध्ये प्रगट होत नाही प्रियानो. ही खेदाची बाब आहे प्रियानो. अजूनही बऱ्याच कुटुंबामध्ये वाद आहेत प्रियानो. मंदिरामध्ये आणि बंधुप्रीती थंडावलेली आहे प्रियानो. एकमेकांचं हित पाहण्याच्या ऐवजी आम्ही एकमेकांना खेचण्याचा प्रयत्न करतो, आम्ही क्षमा करत नाही प्रियानो. आणि हीच प्रियानो म्हणजे आम्ही ख्रिस्ताचा वध आमच्या शरीरामध्ये प्रगट करत आम्ही आणि वागवत नाही आणि त्याचं जीवन आमच्या ठाई प्रगट होत नाही प्रियानो.
एकमेकांना क्षमा करा. पहिलाच उद्गार आहे, हे बापा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात त्यांना समजत नाही. नंतर आम्ही पाहतो आपल्या मातेचा जबाबदारी आपल्या शिष्याला देतो प्रियानो. आमची कौटुंबिक जबाबदारी आम्हाला पाहायला मिळते. त्या ठिकाणी पाहतो आम्ही किती लोक आहोत आमच्या आई वडिलांचा सन्मान करणारे. आम्ही किती लोक आहोत प्रियानो आमच्या आई वडिलांचा योग्य रीतीने सांभाळ करणारे, त्यांच्या वृद्धाप काळामध्ये प्रियानो त्यांचा आदर करणारे. किती तरुण आहात की जे आपल्या आई वडिलांच्या आज्ञेमध्ये राहतात, आई वडिलांच्या आणि शिस्तीमध्ये ते वाटचाल करत आहेत प्रियानो. हे करता म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा वध आपल्या शरीरामध्ये वागवता. आणि म्हणून प्रियानो आपल्या कुटुंबाची काळजी घेणं, आपल्या आई वडिलांची काळजी घेणं, पती पत्नीने आपला आणि नातेसंबंध योग्य रीतीने सांभाळणं प्रियानो, मुलांनी आपल्या आई वडिलांच्या आज्ञेमध्ये राहणं, हे अद्भुत गोष्टी आहेत प्रियानो. आमच्यामध्ये ते असणं गरजेचं आहे प्रियानो. जर आम्ही एकमेकांना क्षमा करत नाही तर ख्रिस्ताची प्रतिमा आमच्यामध्ये नाही प्रियानो. जर मी माझ्या आई वडिलांचा सांभाळ करत नाही, जर मुलं प्रियानो आई वडिलांच्या आज्ञेमध्ये राहत नाही तर प्रियानो ख्रिस्ताची प्रतिमा आमच्या ठाई दिसत नाही. म्हणजे ख्रिस्ताचा वध आम्ही वागवत नाही प्रियानो, आमच्यामध्ये नाही. आणि मग ते जीवन आमच्या ठाई प्रगट होत नाही. आणि ते जीवन जर माझ्या ठाई प्रगट होत नाही तर प्रियानो देवाचे आशीर्वाद मला मुळीच प्राप्त होणार नाही प्रियानो. आणि म्हणून प्रियानो वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त आम्ही गाजवतो, देवाचा दास म्हणतो. म्हणजेच आम्ही तो वध आमच्या शरीरामध्ये रोज वागवतो आणि म्हणजे त्याचं जीवन आमच्या ठाई प्रगट होतं प्रियानो. ते पवित्र जीवन आहे, ते तेजस्वी जीवन आहे. आम्ही पाहतो ते आशीर्वादित जीवन आहे प्रियानो. आणि म्हणून प्रियानो पुढे आम्ही पाहतो कोरिन्थीयांच्या पत्रामध्ये पहिले पत्र याचा 15वा अध्याय आणि त्याचं 49 वचन. आणि जो मातीचा त्याचे प्रतिरूप असे आपण धारण केले. तू जो मातीचा त्याचे प्रतिरूप असे आपण धारण केले, तसे जो स्वर्गातला त्याचेही प्रतिरूप धारण करू. तो जो स्वर्गातला त्याचेही प्रतिरूप धारण करू, जो दुसरा आदाम आहे प्रिया. त्याचं प्रतिरूप आम्ही धारण करणं गरजेचं आहे. त्याचं प्रतिरूप कसा आहे प्रियानो, तो आज्ञांकित आहे. आणि म्हणून त्याची प्रार्थना देवाने ऐकली. तो लीन आहे म्हणून गाढवीच्या शिंगरावर बसून तो आलेला आहे. ती लीनता, ती नम्रता, ती अधीनता आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. तो आज्ञांकितपणा आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे प्रियानो. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतं, अशी जी चित्त वृत्ती ख्रिस्ताच्या ठाई होती ती आमच्या ठाई असो. चित्त आमचं मन, वृत्ती आमचा स्वभाव, आमच्या मनाचा स्वभाव तसा असणं गरजेचं आहे. म्हणून आपण 49 वचनामध्ये आलेलं आहे की आम्ही दुसरा आदाम त्याच्या प्रतिमेचं किंवा त्याच्यासारखं व्हावं. हालेलुया. जो ख्रिस्त येशू आहे. काय परत वाचा वचन. आणि जो मातीचा त्याचे प्रतिरूप जसे आपण धारण केले, तो मातीचा त्याचे प्रतिरूप जसे आपण धारण केले, तसे जो स्वर्गातला त्याचेही प्रतिरूप धारण करू. स्वर्गातला त्याचेही प्रतिरूप धारण करू. कसं धारण करणार प्रियानो? वधस्तंभाच्या शिक्षणाकडे लक्ष देऊन, वधस्तंभाचं शिक्षण आत्मसात करून, ख्रिस्ताचा वध आपल्या शरीरामध्ये वागवून आम्ही त्याच्यासारखं होणं गरजेचं आहे प्रियानो. पुढे आम्ही पाहतो कोरिन्थीयांचं दुसरं पत्र याचा 3रा अध्याय आणि त्याचं 18वं वचन. परंतु आपल्या मुखावर आच्छादन नसून, आपल्या मुखावर आच्छादन नाही. आम्ही ख्रिस्त सदृश असणं काय आहे तर आपल्या मुखावर आच्छादन नाही प्रियानो. पुढे वाचा. आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडित. आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडत आहोत. हालेलुया. म्हणजे तुम्ही देवाच्या प्रतिमेचं होता, ख्रिस्त सदृश्य होता, म्हणजे देवाच्या गौरवाचं, देवाच्या वैभवाचं प्रतिबिंब तुम्ही पाडत आहात प्रियानो. किती अद्भुत गोष्ट आहे पहा. आणि ते प्रतिबिंब, ते वैभवाचं प्रतिबिंब दिसतं का तुमच्यामधून प्रियानो? तुम्ही नेहमी कटकटी करता, तुम्ही नेहमी एकमेकांचा द्वेष करता. प्रभूला जसं हवंय तसं आपण जीवन जगत नाही प्रियानो. आम्ही देवाच्या आत्म्याला खिन्न करतो प्रियानो आणि आम्ही देवाच्या विरोधात वागतो प्रियानो. पण या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं आम्ही ख्रिस्त सदृश्य होणं गरजेचं आहे. शांतीची घोषणा करणारे लोक आम्ही असावं. समेटाची देणगी आम्हाला मिळाली म्हणजे आम्ही समेट करणारे लोक असावेत प्रियानो. आणि म्हणून त्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं पुन्हा एकदा देवाचा. परंतु आपल्या मुखांवर आच्छादन नसून, आपल्या मुखांवर आच्छादन नाही, पण काही लोकांनी आच्छादन पुन्हा ओढून आणलेलं आहे प्रियानो. आत एक जीवन जगतात, बाहेर एक जीवन जगतात, द्विधा मनस्थितीमध्ये ते आहेत प्रियानो. आमच्या मुखावर आच्छादन नाही. लक्षात ठेवा, आम्ही ख्रिस्ताच्या वैभवाचं प्रतिबिंब पाडणारे लोक आहोत. प्रतिबिंब म्हणजे जसं आहे तसं दिसणं आहे माझ्या.
तुमच्यामधून ते देवाचं गौरव दिसणं गरजेचं आहे. तुमच्यामधून तो देवाचं तेज दिसणं गरजेचं आहे. तुमच्यामधून तो ख्रिस्त लोकांना दिसणं गरजेचं आहे. प्रियानो, देवाच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडित आहोत. पुढे काय लिहिलंय? आणि प्रभू जो आत्मा त्याच्याद्वारे तेजस्वितेच्या परंपरेने प्रभू जो आत्मा त्याच्याद्वारे तेजस्वितेच्या परंपरेने आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होतो. तेजस्वितेच्या परंपरेने आमचं रूपांतर होत आहे. प्रियानो, त्या तेजस्वितेमध्ये, त्या प्रकाशामध्ये आमचं रूपांतर होत आहे. आम्ही अंधकारामधून प्रकाशामध्ये आलेलो आहोत. आम्ही मरणातून जीवनामध्ये आलेलो आहोत. तेजस्वितेच्या परंपरेने आमचं रूपांतर होत असून आपण त्याच्याशी समरूप होत आहोत. आपण त्याच्याशी, कुणाशी? ज्यानं आमच्यासाठी वधस्तंभावर मरण सहन केलं, त्याच्याशी आम्ही समरूप होत आहोत. त्याच्याशी आम्ही एकरूप होत आहोत. प्रियानो, ती समरूपता तुमच्या बोलण्यातून, तुमच्या चालण्यातून, तुमच्या वागण्यातून दिसणं फार गरजेचं आहे. आम्ही सहनशील असावं. देवानं आमचं सहन केलं म्हणून आज आम्ही जीवनामध्ये आहोत. प्रियानो, आमचा देव लीन आहे, तशी लीनता आमच्यामध्ये असावी. आमचा ख्रिस्त आज्ञांकित आहे आणि आज्ञांकित स्वभाव त्याच्यामध्ये आहे, तसं आम्ही आज्ञांकित असणं गरजेचं आहे. आम्ही त्याच्याशी समरूप व्हावं, म्हणजे ख्रिस्त सदृश आम्ही जीवन जगणं आहे. फिलिप्पियराच्या पत्रामध्ये आपण पाहूयात, पहिला 3रा अध्याय आणि त्याचं 21 वचन. ज्या सामर्थ्याने तो सर्वच आपल्या स्वाधीन करावयास समर्थ आहे, ज्या सामर्थ्याने तो सर्वच आपल्या स्वाधीन करायला समर्थ आहे, त्या सामर्थ्याने तो तुमचे आमचे नीचावस्थेतील शरीर स्वतःच्या गौरवावस्थेतील शरीरासारखे व्हावे. स्वतःच्या, तो कसा आहे? तो गौरवी आहे. प्रियानो, आणि मी पाहतो तो पुनरुत्थित ख्रिस्त गौरवी शरीर प्रगट करू तो बाहेर आला. म्हणून काय लिहिलं त्या ठिकाणी? पुन्हा पहिल्यापासून आता. ज्या सामर्थ्याने तो सर्वच आपल्या स्वाधीन करावयास समर्थ आहे, ज्या सामर्थ्याने तो जो सर्वच आपल्या स्वाधीन करायला समर्थ आहे, त्याच सामर्थ्याने तो तुमचे आमचे नीचावस्थेतील शरीर स्वतःच्या गौरवावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करेल. त्याचे रूपांतर करेल. हालेलुया. आणि हीच महत्वाची गोष्ट आहे प्रियानो. आणि ते रूपांतर होण्यासाठी प्रियानो, गौरवी आणि शरीरामध्ये रूपांतर होण्यासाठी आज आम्ही जिवंत असताना प्रियानो, आम्ही तो वध आमच्या शरीरामध्ये वागवणं गरजेचं आहे. आम्ही पाहतो पेत्राचं 2रं पत्र, 1ला अध्याय 4थं वचन. ईश्वरी स्वभावाचं आम्ही विभागी व्हावं. त्यांच्या योगे मोलवान व अतिमहान अशी वचने आपल्याला देण्यात आली. मोलवान आणि अतिमहान वचने आपल्याला देण्यात आली. त्याची तुलना कशाशी होऊ शकत नाही प्रियानो. ती सदा सर्व काळ जिवंत असणारं वचन आम्हाला देवानं दिलेली, ती वचनं आम्हाला दिलेली आहेत. यासाठी कशासाठी दिलेत? यासाठी त्या वचनांच्या, मोलवान अतिमहान वचनांच्या द्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता आम्ही चुकवायची आहे. वासनांपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे विभागी व्हावे म्हणून वचनाकडे लक्ष द्या प्रियानो. आज वचनाकडे दुर्लक्ष केल्यामुळं लोक सैरवैर झालेले आहेत प्रियानो. खोट्या भविष्यवाण्यांकडे त्यांचं लक्ष आहे आणि चुकीच्या शिक्षणाकडे त्यांचं लक्ष आहे. खोटे संदेश आलेले आहेत प्रियानो, आणि अनेक लोक भुलून जात आहेत. आणि म्हणून अति मोलवान आणि महान अशी वचनं तुमच्यापर्यंत आलेली आहेत प्रियानो. आणि जगातील भ्रष्टता चुकवून व्हा आणि तुम्ही आणि ईश्वरी स्वभावाचं विभागी व्हावं अशी देवाची इच्छा आहे. म्हणून वचनाकडे लक्ष द्या प्रियानो. भयंकर काळ आलेला आहे. शेवटच्या काळामध्ये आम्ही जगत आहोत. वचनच आम्हाला मार्ग दाखवणार आहे. वचनच आम्हाला सार्वकालिक जीवनापर्यंत घेऊन जाणार आहे. वचनच आमचा न्याय करणार आहे प्रियानो. आणि त्या वचनाकडे, सदाजीवी टिकणाऱ्या वचनाकडे आपण लक्ष देऊया. योहानाचं 1लं पत्र, याचा 3रा अध्याय आणि त्याचं 2रं वचन. प्रियजन हो, आपण आता देवाची मुले आहोत. आपण आता कशी आहोत? देवाची मुले आहोत. आणि पुढे काय होईल आम्हाला माहित नाही. पुढे आता आणि पुढे आपण काय होऊ, आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रकट झाले नाही. तरी आपल्याला हे माहित आहे
की तो प्रकट झाल्यास आपण त्यासारखे होऊ. आपण तो प्रगट झाल्यास आपण त्यासारखे होऊ. कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. प्रियानो, जर मी तो वध माझ्या शरीरामध्ये वागवतो आणि त्या वागवण्याच्या द्वारे ते जीवन माझ्यासाठी शरीरात प्रगट झालंय, तर जसा तो आहे तसं मीही दिसेल. हालेलुया. तो प्रगट होईल प्रियानो, आणि एक दिवस आम्हाला घेऊन जाण्यासाठी तो येणार आहे. आणि मग ख्रिस्त सदृश आम्ही व्हावं प्रियानो. आम्ही ख्रिस्ताचा वध आमच्या शरीरामध्ये वागवावा, यासाठी की त्याचं जीवन म्हणजे त्याच्यासारखं आम्ही जगणं आमचं असावं, अशी देवाची इच्छा आहे. आणि मग प्रियानो, तो नवा मनुष्य आम्ही धारण केलेला आहे. त्या नव्या मनुष्याविषयी आपण थोडक्यात पाहूयात आणि प्रार्थना करूयात. एस्केलचं पुस्तक याचा 11वा अध्याय आणि त्याचं 19 वचन. मी त्यास एकच हृदय देईन. तुमच्यात नवीन आत्मा घालीन. मी त्यांच्या देहातून पाषाण हृदय काढून टाकीन. त्यास मांसमय हृदय देईन. मी त्यांच्या ठाई आत्मा घाले प्रियानो. आम्हाला नवा मनुष्य आता त्याने केलेला आहे प्रियानो. आणि म्हणून प्रियानो, आमच्यामध्ये मांसमय हृदय त्यांनी घातलेलं आहे. आम्ही पाहतो आणि सिंचित असं हृदय त्याने आमच्यामध्ये आणि निर्माण केलेलं आहे प्रियानो. आणि म्हणून जगातल्या सर्व प्रकारच्या वासनापासून आम्ही दूर राहावं. आम्ही ख्रिस्त सदृश्य होणं गरजेचं आहे. तो नवा मनुष्य आमच्यामध्ये दिसणं गरजेचं आहे. कोरिन्थीयराचं दुसरं पत्र याचा 5वा अध्याय आणि त्याचं 7वं वचन. आम्ही विश्वासाने चालतो. डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही. 2:5 दुसरे 5:17. आम्ही विश्वासाने चालतो. डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही. डोळ्यांनी दिसतं त्याप्रमाणे आम्ही चालत नाही. आम्ही डोळ्याने दिसतं तसं चालत नाही. आम्ही विश्वासानं चालतो प्रियानो. हे नव्या मनुष्याचा हा स्वभाव आहे प्रियानो. आम्ही डोळ्याने दिसतं तसं चालू नये, तर आम्ही विश्वासानं चालावं. आणि ज्याने आमच्या ठाई तो विश्वास उत्पन्न केलेला आहे, त्याच्या मागे आम्ही स्थिर अंतःकरणानं चालावं, अशी देवाची इच्छा आहे. पुढे मी पाहतो गलतीकराचं पत्र याचा 6वा अध्याय आणि त्याचं 15 वचन. सुनता ही काही नाही व बेसुनता ही काही नाही. तर नवी उत्पत्ती हिचीच काय ती योग्यता आहे. नवी उत्पत्ती हिचीच काय ती योग्यता आहे. सुनता काही नाही, बेसुनता काही नाही, तर नवी उत्पत्ती हिचीच काय ती योग्यता आहे. ती योग्यता आहे प्रियानो. आणि तुम्हाला देवानं त्या योग्यतेचं बनवलेलं आहे. तुम्हाला, आणि आम्ही पाहतो तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी देवानं पाचारण केलेलं आहे. आणि नवी उत्पत्ती ही तीच काय ती योग्यता आहे. आणि तुम्ही आणि मी त्या योग्यतेचं ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आम्ही झालेलो आहोत प्रियानो. आणि त्या योग्यतेचं जर आम्ही आहोत प्रियानो, देवानं त्या योग्यतेचं आम्हाला बनवलेलं आहे, तर तुमचं आणि माझं काम आहे प्रियानो, तो ख्रिस्ताचा वध आम्ही रोज आमच्या शरीरामध्ये वागवावा. म्हणजे त्याचं जीवन ही आमच्या शरीरामध्ये प्रगट होणार आहे. इफिसकराचं पत्र याचा 2रा अध्याय आणि त्याचं 15 वचन. त्याने आपल्या देहाने वैर नाहीसे केले. त्याने आपल्या देहानं, काय तो देह प्रियानो, तुमच्यासाठी माझ्यासाठी तो पाप असा झाला. आणि त्यानं आपल्या देहानं, त्या निर्दोष देहानं वैर नाहीसे केलं. आम्ही शत्रू होतो, पण त्याच्या त्या निर्दोष देहानं ते वैर शत्रुत्व नाहीस केलेलं आहे. हे वैर म्हणजे आज्ञाविधींचे नियमशास्त्र यासाठी की आपण समेट घडवून आणून आपल्या ठाई दोघांचा एक नवा मनुष्य उत्पन्न करावा. आणि तो ख्रिस्ताच्या वधस्तंभावर झालेल्या यज्ञाच्या द्वारे आणि तो नवा मनुष्य झालेला आहे प्रियानो. आणि म्हणून जुनं ते होऊन गेलं, सर्व काही नवीन आहे, असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. नाविन्यामध्ये आपण वाटचाल करूयात प्रियानो. आम्ही दैहिकतेमध्ये राहू नये प्रियानो. आम्ही तो वध आमच्या शरीरामध्ये नित्य वागवावा. म्हणजे त्याचं जीवन हे आमच्या ठाई प्रगट होईल. आणि ते जीवन जेव्हा प्रगट होईल प्रियानो, देवाचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे. शेवटचं वचन वाचूयात त्याच इफिसकराच्या पत्रामध्ये 4था अध्याय आणि त्याचं 24 वचन. आणि धार्मिकता व सत्याची पवित्रता यांनी युक्त असा
देवानुरूप उत्पन्न केलेला नवा मनुष्य धारण करावा पुन्हा एकदा वाचा. आणि धार्मिकता व सत्याची पवित्रता आणि धार्मिक ही पवित्रता पहा. धार्मिकतेच्या ख्रिस्ताच्या रक्तानं आम्हाला धार्मिकता मिळाली. ती धार्मिकता आणि सत्याची पवित्रता. सत्य काय आहे? देवाचं वचन आहे. सत्य काय आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. येशू म्हणतो मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्यापासून पित्याकडे कुणी जात नाही. सत्याची पवित्रता पहा प्रियानो, आम्ही त्या पवित्रतेमध्ये चालणं गरजेचं आहे. ख्रिस्त पवित्र जीवन जगला, ख्रिस्त शुद्ध जीवन जगला. शेवटपर्यंत तो म्हणतो की पित्याच्या इच्छेप्रमाणे वागणं हेच माझं अन्न आहे, आणि त्याप्रमाणे तो जगला. म्हणून धार्मिकता, कुठली धार्मिकता आहे प्रियानो? ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे, ख्रिस्ताच्या मरणाद्वारे, ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे आम्हाला मिळालेली ती धार्मिकता आहे प्रियानो. आणि म्हणून ती धार्मिकता आणि सत्याची पवित्रता यांनी युक्त त्यांनी युक्त धार्मिकता आणि सत्याची पवित्रता यांनी युक्त असा देवानुरूप उत्पन्न केलेला, देवानुरूप म्हणजे देवासारखा उत्पन्न केलेला नवा मनुष्य धारण करावा. देवासारखा उत्पन्न केलेला नवा मनुष्य आम्ही धारण करावा, धार्मिकतेच्या द्वारे आणि सत्याच्या पवित्रतेच्या द्वारे. आणि मग प्रियानो, आमच्या संपूर्ण आयुष्यामध्ये ती धार्मिकता दिसणं गरजेचं आहे. आमच्या संपूर्ण आयुष्यामध्ये ती सत्याची पवित्रता दिसणं गरजेचं आहे. आम्ही पावित्र्यामध्ये चालणं गरजेचं आहे. आणि प्रियानो, धार्मिकतेच्या झग्यानं देवानं आम्हाला आच्छादलेला आहे प्रियानो. त्या जाग्यावर कुठल्याही प्रकारचा डाग असता कामा नये, कुठल्या प्रकारची सुरकुती असता कामा नये. आणि मंडळी, या नात्यानं आम्ही ती खबरदारी घेणं गरजेचं आहे. कारण डाग विरहित, सुरकुत विरहित अशी गौरवयुक्त मंडळी देवाला सादर व्हावी अशी देवाची इच्छा आहे प्रियानो. आणि म्हणून शेवटचं वचन अतिशय महत्वाचं आहे. धार्मिकता आणि सत्याची पवित्रता यांनी युक्त. कसं तुम्ही युक्त असावं? प्रत्येक विश्वासधारांनी तसं असणं गरजेचं आहे. धार्मिकतेमध्ये चाला प्रियानो, नीतिमत्व मध्ये चाला, देवाच्या आणि सत्याच्या पवित्रतेमध्ये चाला. सत्य सोडून इकडं तिकडं भटकून नका, ख्रिस्ताच्या मागे चाला. येशू म्हणतो माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात आणि ती परक्याच्या मागे जात नाही. असा नवा देवानुरूप असा नवा मनुष्य तुम्ही धारण करा, असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. आणि प्रियानो, हे नवा मनुष्य धारण करणं म्हणजेच ख्रिस्ताचा वध आमच्या शरीरामध्ये वागवणं आहे. म्हणजे तो वध वागवण्याच्या द्वारे ते जीवन आमच्या ठाई प्रगट होतं प्रियानो. आणि ते जीवन आम्ही जगाला प्रकाश असा आहोत प्रियानो. ते जीवन आम्ही जगासाठी मीठ असा आहोत प्रियानो. त्या आमचा ख्रिस्त आमच्या प्रत्येक कृतीतून दिसणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आम्ही ते करतो प्रियानो, आम्हाला देवाचे आशीर्वाद आहेत प्रियानो. आणि म्हणून ख्रिस्त आमच्यासाठी मेला, पुरला गेला, पित्याच्या गौरवानं मरणातून तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला. तो स्वर्गात त्याने आपल्या शिष्यांना दर्शन दिलं, तो स्वर्गात घेतला गेला आणि लवकरच तो आपल्या प्रियजनांना घेऊन जाण्यासाठी येत आहे. तो येत असताना प्रियानो, केवळ विशिष्ट दिवशी 7 शब्दाचं मनन करणं योग्य नाही प्रियानो. ओलांडणाचा सण साजरा करणं त्या विशिष्ट दिवशी नाही प्रियानो. रोज आणि रोज आणि रोज आम्ही ते करणं गरजेचं आहे. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतं, नाश होत असलेल्या लोकांसाठी आणि वधस्तंभाचं शिक्षण मूर्खपण आहे, पण तारण प्राप्त होत असणाऱ्या लोकांना ते वधस्तंभाचं शिक्षण सामर्थ्य आहे प्रियानो. आणि ते सामर्थ्य त्यावेळेला तुम्हाला अनुभवायला मिळेल ज्यावेळेस तो वध तुम्ही तुमच्या शरीरामध्ये वागवणार आहात. ज्या तो वध आणि त्याच्यानंतर तुमच्या जीवनामध्ये तुमच्या शरीरामध्ये ते जीवन प्रगट होणार आहे. आणि म्हणून प्रियानो, संकट आली, समस्या आल्या, किती काय झालं तरी देवाला विश्वासू आपण राहूयात. तो वध आपल्या शरीरामध्ये आपण वागूयात प्रियानो. म्हणजे आणि ख्रिस्त सदृश्य असं जीवन आपण जगूयात, म्हणजे देवाचे आशीर्वाद तुम्हाला मिळेल. देवबाप करो आणि तो वध रोज आणि रोज तुमच्या देहामध्ये वागवण्यासाठी देव तुम्हाला कृपा पुरवो आणि ते ख्रिस्ताचं जीवन तुमच्या शरीरामध्ये प्रगट हो. हीच आज आपण प्रार्थना करणार आहोत. याच आपले डोळे बंद करूयात, प्रार्थना करूयात. स्वर्गातील आमच्या जिवंत, पवित्र आणि गौरवयुक्त पित्या, तुझं वचन पाठवून आज नवं बळ, नवी शक्ती तू आम्हाला दिली देवा. तुझा दास पौल म्हणतो, ख्रिस्ताचा वध आम्ही आमच्या शरीरामध्ये वागवतो यासाठी की त्याचं जीवन आमच्या शरीरामध्ये प्रगट व्हावं. माझ्या देवा, त्यातलं मर्म तू आज आम्हाला पवित्र आत्म्याच्या द्वारे शिकवलं देवा. तो वध आम्ही रोज वागवावा यासाठी आम्हाला तुझी कृपा पुरव देवा. यासाठी की आमच्या मर्त्य शरीरामध्ये ख्रिस्ताचं जीवन प्रगट व्हावं देवा. आणि आम्ही शेवटपर्यंत तुला विश्वासू राहण्याची कृपा तो आम्हाला पुरव देवा. नवा मनुष्य असं आम्ही तुला आम्ही सादर व्हावं अशी कृपा तो आम्हाला पुरव. माझ्या देवा, तुझं वचन सांगतं, धार्मिकता आणि सत्याची पवित्रता यांनी युक्त असा नवा मनुष्य धारण करणं गरजेचं आहे देवा. आणि म्हणून आम्ही त्या सत्याला, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला बिलगून राहावं, आम्ही तुझ्या वचनाला बिलगून राहावं अशी कृपा तू
पुरव माझी देवा. जी धार्मिकता येशूच्या रक्ताद्वारे आम्हाला प्राप्त झाली, त्या धार्मिकतेमध्ये आम्ही वाटचाल करावी देवा. ये उजवी डावीकडे आम्ही वळू नये, तर तू घालून दिलेल्या मार्गावर आम्ही नीट मार्गाने आम्ही चालावं देवा. आम्ही मर्यादेच्या खुणेपर्यंत धीरानं धावावं अशी कृपा तू आम्हाला पुरव माझ्या देवा. आणि तुझं गौरव होऊ देत पित्या. आज हे वचन जे जे लोक ऐकत आहे देवा, त्या प्रत्येकाला या वचनातले आशीर्वाद तू दे मा देवा. आमचं जीवन कसं असावं तू आज आम्हाला सांगितलं देवा, आणि आम्ही असं जगावं देवा जी तुझी इच्छा आहे माझ्या देवा. अहो आमच्या मुखावर आता आच्छादन नाही माझ्या देवा. तेजस्वीतीच्या परंपरेने आमचं रूपांतर होत आहे देवा, आणि त्याची जाणीव आम्ही ठेवावी माझ्या देवा. आणि तुझं गौरव आम्ही करावं अशी कृपा तू आम्हाला पुरव माझ्या देवा. दिलेल्या आशीर्वादाबद्दल पुन्हा एक वार मनापासून तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो देवा. आम्ही आमचं समर्पण नव्यानं तुझ्या हातामध्ये करतो आणि विनंती करतो देवा, आम्ही घटलं जाऊ देत आणि ख्रिस्त येशू आमच्यातून उंच आणि अधिक उंच होऊ देत माझ्या देवा. आणि वचन ऐकणाऱ्या प्रत्येकाचा आत्मा, जीव आणि शरीर तुझ्या स्वाधीन करतो. आणि देव जो पिता, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा या त्रैक्यामध्ये सर्व आशीर्वाद या ठिकाणातून जाहीर करतो देवा. आणि दिलेल्या आशीर्वादाबद्दल तुझे आभार मानतो. या सुंदरशा सहभागितेबद्दल, या दिलेल्या आशीर्वादाबद्दल पुन्हा एक वार मनापासून तुझे आभार मानत ही प्रार्थना आणि विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुला सादर करतो. स्वर्गातील पित्या तू ऐक. आमेन आमेन. प्रभूची प्रार्थना म्हणूयात. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसं आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत नको, तर आम्हास वाईटापासून सोडीव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन आमेन. आता सर्व समर्थ देवाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा प्रत्येकाबरोबर, जगातील सर्व त्याच्या प्रिय जनांबरोबर आत्ता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.